आणि रेखा गेलेली रिसीव्ह करायला त्यांना खाली. वेलकम. आता इंट्रोडक्शन मम्मी देईल. या विजयनी या बहिणी यांच्या या आई. हॅपी दिवाळी. ही माझी बहीण वर्षा राणी. सो आता बिर्याणी पार्टी चालू झालेली आहे. इथे फक्त एकच व्हेज बिर्याणी आहे मावशीची. तर रेखाला इथे काहीतरी दिसलोय, मामीने फुल ऍडव्हर्टाईज केली आहे. आता घेणार वाटतं बहुतेक. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे एक स्पेशल डे, कारण आज माझे मामा आणि मावशी दोघे येणार आहेत भाऊबीज सेलिब्रेशन करण्यासाठी आमच्या घरी. सो कालच आम्ही इकडे पुण्यामध्ये आलो आणि जस्ट आता भाऊबीज सेलिब्रेशन कुठे करायचं, तर आज ते सगळे इकडे येणार आहेत. सो आजचा व्लॉग आम्ही सेलिब्रेशन आणि भाऊबीज सेलिब्रेशन ॲक्च्युली कसं करतो हे तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहोत. आणि मामा मामी फुल एक्सायटेड असतात इथे आले की, आणि आम्ही पण तेवढेच असतो. सो आता भेटूया, कारण आता याच्यानंतर जेवण वगैरे आम्ही जास्त करून बाहेरूनच मागवणार आहे, बिर्याणी वगैरे असंच काहीतरी. सो आता प्लॅन करत आहोत. सो हा व्लॉग पूर्ण नक्की शेवटपर्यंत बघा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब पण करा. सो चला चालू करूया, जास्त वेळ न घालवता या व्लॉगला. आता मावशी आली आहे, मावशीचं वेलकम करूया. यशवी पण आली आहे. वेलकम. सो आता मामा मामी आले आणि रेखा गेलेली रिसीव्ह करायला त्यांना खाली. वेलकम. विवान खाली गेलेला आणायला माम. हॅपी दिवाळी. सगळे आले, छान वाटलं. ह्या पण बघा, इकडे बघा, आजी पण आली. या विजयनीच्या आता इंट्रोडक्शन मम्मी देईल. या विजयनी या बहिणी यांच्या या आई. हॅपी दिवाळी. ही माझी बहीण वर्षा राणी. हे आमचे दाजी. हॅपी दिवाळी दाजी. आणि ही माझ्या नात यशवी. सगळे आले आणि फुल एक्साइटमेंट आहे भाऊबीजसाठी, कारण खूप दिवसाने सगळे एका जागी जमा झालेले. आणि सगळे आता बघूया चालू करतो आता भाऊबीज सेलिब्रेशन. सो आता भाऊबीजसाठी सगळे रेडी आहेत. मामा मावशी चॉकलेट आहे, ती बोलली गुलाबजामुन आणलेत मावशी, आणि अशी प्लेट सजवली आहे आज भाऊबीज निमित्त. आणि विजू मामी पण इकडे व्हिडिओ शूट करते. मामाकडून गिफ्ट हौशीला न्यू ड्रेस. चॉकलेट छान आहे, मस्त चॉक. आणि अजून एक ड्रेस मामाकडून. काय नाही, हौशीने ऑफर दिले, हा ड्रेस पाहिजे की हा ड्रेस पाहिजे, ऍज पर युअर चॉईस. आणि मम्मीकडून गिफ्ट मामाला. इकडे दाजींचं आता चालू झालं ऑप्शन.
तर पप्पांचा टाइम, पप्पांचा टर्न आहे आता. बघतोय हा. भाऊ फक्त आशीर्वाद द्या, त्यांना बी त्यांचे रिटर्न देणार आहे. दोन्ही आशीर्वाद पाहिजे. तो आता निघालोय मी अंडी आणायला, अंडी आणि बिर्याणी, कारण आज बिर्याणीचा बेत आहे. बिर्याणी आणि आमच्या इथे एक बिर्याणी हाऊस आहे छान, सो तिथे चांगली बिर्याणी भेटते. सो आता तिथेच जातो आणि पटकन बिर्याणी घेऊन येतो, कारण वाजलेले आहेत 12:30 आणि मावशीला मामांना ऑलमोस्ट त्यांचं टायमिंग सेट असतं जेवणाचं वगैरे, सो त्या टायमिंग मध्ये त्यांना पाहिजे. सो चला बिर्याणी घेऊन येतो. आणि ऑलमोस्ट 10 फुल चिकन बिर्याणी घेऊन आलो. त्याच्यामध्ये मम्मी काढते ते सगळे. ओके बघायला आलेत, झालं की नाही कम्प्लीट. सो एक व्हेज बिर्याणी आणलेली आहे आणि रेखाचा टाइमपास काहीतरी चालू येते, कुकर बिकर. मला वाटतं बहुतेक अंडी जे मी घेऊन आलो ते बॉईल करायचं आहे ना, बरोबर? होय, अंडी लावते बॉईल. सो आता आहे बिर्याणी पार्टी आमच्याकडे, तर या जेवायला तुम्ही सगळे. आज बिर्याणीचा बेत आहे. बिर्याणीचा बेत म्हणजे इथे चालू आहे, बसून पुस्तक वाचतोय, वेगवेगळे फ्रुट्स, ABC, बर्ड्स आणि व्लॉग बघायचं चालू आहे त्याचा, भाऊबीज स्पेशल व्लॉग. मामा बसले तिथे, आराम आहे आज त्यांचा. मामींचा व्लॉग बघायचा चालू आहे, नाही सिरियल बघायची चालू आहे. आणि इकडे मावशी बसली आहे. ते आजी पण आहेत. रेखाने इथे सेट करून ठेवलेत सगळे प्लेट्स. बरोबर इक्वली सगळं वाटलं. विचार करा, बोटाला सांभाळा, कारण कडक असताना खालीच करा. आता आम्ही बिर्याणी पार्टीला स्टार्ट करतोय, कारण आता सगळ्यांना लागली आहे भूक, वाजलेले आहेत ऑलमोस्ट. आता सगळेजण जेवायला बसणार. विवानला पण भूक लागली. भूक लागली. निखिलचं ताट वाढलंय. निखिल आता बसेल विवानला घेऊन. भूक लागली. सो आता बिर्याणी पार्टी चालू झालेली आहे. इथे फक्त एकच व्हेज बिर्याणी आहे मावशीची, बाकी सगळे नॉनव्हेज. बाकी सगळे मटन. व्ह्यू आमचा काकडीवर है ना, व्ह्यूला अंड पण नाही आवडत. आणि यशवी मोबाईलवर. यशवीचं झालेलं आहे चिकन बिर्याणी खाऊन. आता मावशी निघाली आहे घरी, कारण 3, 3:15 झालेत ऑलमोस्ट. आणि आता पाऊस पण चालू आहे, पूर्ण क्लाउडी क्लायमेट झालंय बघा, इथे दिसेल तुम्हाला. सो लवकर निघतात, कारण त्यांना लांब जायचं आता. सो आता आम्ही चाललो गार्डन मध्ये सगळे. हा बघा रेडी, फुल एक्साइटेड. आता आम्ही खाली आलो आहे गार्डन मध्ये जायला, थोडा राऊंड मारायला. मस्त बिर्याणी जेवून झालंय, तर थोडं चला डायजेस्ट करायला खाली आलोय आणि थोडं फोटो सेशन करायला. विवान सगळ्यात पुढे. विवानला फक्त खालीच हवा. हो, नुसतं खाली. दिवसभर तो खाली बसू शकतो. पाऊस पण येतोय थोडा थोडा. पावसाचं तर काय कळतच नाही. सो आता पाऊस थोडा आलेला होता, त्यामुळे फोटो काढायला थोडासा लेट झाला. आणि हे बघ पाऊस चालूच आहे आणि विवानला बसायचं आहे झोपाळ्यामध्ये. पिऊचं नाटक चालू होतं आणि मामीला पण यायचं होतं गार्डन मध्ये, मामा मामीला. चला चला बसा बसा. आजीला घ्या. लागत नाही ना त्याला, म्हणून
तर एकाला इथे काहीतरी दिसलोय, मामीने फुल ऍडव्हर्टाईज केली आहे. आता घेणार वाटतं बहुतेक. छानच आहे हो. हे बघा, फक्त 550 रुपये. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता. आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आवडला की नाही. जर आवडला असेल तर सांगा कमेंट मध्ये. तो आता पावसाने पूर्ण हिरमोड करून टाकला आमचा. पाऊस खूपच पडतोय त्याच्यामुळे मामीला पूर्ण बिल्डिंग काय दाखवता आली नाही आम्हाला. आणि मग आता इथे गझिबो मध्ये बसून आम्ही फोटोग्राफी केली, थोडी फोटो काढले आणि आता आम्ही घरी छान. तर मामीचा रिव्ह्यू आहे का? एक नंबर आहे. आणि बिल्डिंग परिसर खूप छान. आणि ह्या गोष्टीची आम्हाला आवड आहे म्हणून आम्ही जबरदस्ती करून घेतो. सो मामीसाठी स्पेशल आम्ही खाली आलो. बोल खाली येऊन सगळं दाखवूया आता मामीला पूर्ण आपली बिल्डिंग वगैरे कशी. पाऊस नसता आला तर तुम्हाला झुल्यावर बसून दाखव. हो, पाऊस आला नसता तर अजून फिरलो असतो थोडस इकडे तिकडे. विवानला पण कंपनी झाली असती. सो आता आम्ही जातो घरी, कारण त्यांना पण जायचंय घरी. वाजले आहेत ऑलमोस्ट 3:30 आणि पाऊस पण जास्तच आहे. सो आता ते निघतील घरी. सो भेटूया थोड्या. आणि इथे दिसत असेल तुम्हाला पाऊस बघा किती भरून आला. दुपारचे 3:30 वाजलेत. आता असं वाटतंय की पावसाळा चालू झाला पूर्णपणे. ऍक्च्युली या बिल्डिंग मुळे नीट दिसत नसेल पण खूप जोरात पाऊस पडतो आता. सो आता आमचे सगळे पाहुणे गेलेले आहेत. मावशी थोड्या वेळ आधीच गेल्या, मामी आता गेले आणि आता सगळं घर पूर्ण रिकामी झालेलं आहे. पण खूप छान वाटलं. सगळेजण गेट टुगेदर झालं इथे आणि मम्मींचं मस्त भाऊबीज सेलिब्रेशन झालं. काल एक मामांसोबत झालं भाऊबीज, आज दुसऱ्या मामांबरोबर. तर खूप छान वाटलं. छान झालं, सर्व एकत्र आलो, गप्पा झाल्या. स्वयंपाकात वेळ गेला नाही मी. नाही असं आम्ही आज म्हणजे बाहेरूनच ऑर्डर केलेली चिकन बिर्याणी निखिलने आणलेली. सो म्हणून बेसिकली का आम्ही आणलं, बिकॉज कसं होतं की नेहमी जेव्हा घरी बनवतो ना तर घरची जी असतात ते पूर्ण त्याच्यातच गुंतलेली असतात आणि मग जेवण वगैरे बनवण्यात वेळ जातो आणि मग फ्री टाइम मिळत नाही. आम्हाला भरपूर वेळ मिळाला. तर आम्ही खूप मज्जा केली. आम्ही खाली गार्डन मध्ये पण फिरायला गेलो. तर मग चला हा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया पुन्हा एकदा अशाच मजेशीर ब्लॉग मध्ये. आणि आय होप हा भाऊबीजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर तिथे लाईक जे खाली येतं ना बटन, त्याच्यावरती क्लिक करा. एकच क्लिक पाहिजे, जास्त नसतं. सो भेटूया अशाच एक मजेशीर व्लॉग मध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर, टाटा, बाय बाय.